लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्याच्या मतदानाला प्रत्यक्ष निवडणूक झाली आहे आणि लाईन जी बघतोय अगदी सकाळपासूनच मॉर्निंग वॉकसाठी आज तुम्ही आत्ता जसं बोलताना बोललात की आज ठरवलं होतं पहिलं मतदान करायचंय, झालंय देखील. झालं, ठरवल्याप्रमाणे झालं. 5:15लाच उठले आणि इथे 6:30लाच येऊन थांबले, कारण आज मनामध्ये तीव्र इच्छा होती की पहिलं वोटिंग आपण करायचं. हा उत्सव खरं तर सगळेजण करतात. उन्हाचा पारा आता हळूहळू तापत जाईल. काय नेमकं आव्हान कराल तुम्ही? जसं पहिलं आलात, अनेक लोक इथं मॉर्निंग वॉकला आल्यानंतर थेट आलेले दिसत आहेत. काय नेमकं सांगाल? कारण अनेक जण बाहेर पडत नाहीत लवकर मतदानाच्या या सगळ्या उत्सवामध्ये. ज्यांना जसं सोयीचं असेल तसं त्यांनी यावं, पण माझं मत आहे की सिनियर सिटीजन सकाळी उठतातच ते त्यांची झोप पूर्ण होते, म्हणून त्यांनी लवकर येऊन मतदान केलेलं चांगलं. अजून एक ताई आपल्या सोबत आहेत. तुम्ही मॉर्निंग वॉकहून आलाय, थेट दोघंही आलात. काय नेमकं म्हणाल, कशा पद्धतीने हा उत्साह दिसतोय? उत्साह तर खूप आहे आणि त्यासाठीच आम्ही मॉर्निंग वॉक करता करताच इकडे आलोय. आणि उन्हाचा पारा खूप चढतो दुपारच्या वेळी, त्यामुळे मग आपलं एक काम आहे महत्वाचं. आणि सकाळी उठल्या उठल्या आपण ज्याप्रमाणे देवाची पूजा करतो त्याप्रमाणे आपण आज लोकशाहीची पूजा करून आलोय आम्ही. क्या बात आहे. तुम्ही जी म्हणताय की देवाची पूजा आणि थेटपणे लोकशाहीची पूजा, अनेक जण उत्साही नसतात, तरुण असतील किंवा हे असतील, यांना काय सांगाल? खरं तर म्हणजे मतदान कुठल्या मुद्द्यावर करायचं काय मुद्दा हे चर्चा होतच राहील, मात्र कुटुंब म्हणून किंवा व्यक्ती म्हणून अशा वेळी काय नेमकं नव्या पिढीला तुम्ही सांगा? मतदान आपण करायलाच पाहिजे, कारण तो आपला हक्क आहे. जसं आपण कौटुंबिक जबाबदारी असते आपली आणि कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीचं एक वेगवेगळं जबाबदारी असते. तर आपण भारत देशाचे नागरिक आहेत, तर हे मतदान करणं ही एक आपली जबाबदारी आहे. ती ऐच्छिक आहे, पण ती एक जबाबदारी आहे, ती आपण करायलाच पाहिजे. खूप खूप धन्यवाद. बघतोय आपण की गर्दी जी आहे आता हळूहळू वाढायला सुरुवात झाली आहे. लाईन लागली आहे, जी म्हणतोय की ज्या पद्धतीनं एका बाजूला आपण बघतोय की 3 बूथ या ठिकाणी आहेत, माफ करा. आणि विशेष जी स्पेशल हे असतील, मतदार असतील, याचबरोबर ज्या पद्धतीनं सकाळपासूनच आपण बघतोय की 41 पर्यंत तापमानाचा पारा हा जात असतो. आणि पहिल्या टप्प्यात जर बघितलं तर वाढलेल्या तापमानामुळे देखील खूप फरक पडला होता. अजून एक आपल्या सोबत आले. आता एकच मिनिट, तुम्ही खूप सकाळी अगदी पहिल्या लवकरात लवकर मतदान करून बाहेर आलेला आहे. उत्साह दिसतोय, आनंद दिसतोय, चेहऱ्यावर देखील तुम्ही हसताना दिसताय. काय नेमकं नागरिकांना देखील सांगाल, आव्हान काय कराल? हो, नागरिकांनी ऊन व्हायच्या आत लवकरात लवकर येऊन मतदान करावं आणि उत्साहाने करावं. कंटाळा करू नये, घरी बसू काय होईल असा विचार करू नये. यावं, मतदानाचा हक्क बजावावा. मतदानाचा हक्क बजाव असं प्रत्येक जण सांगतायत की आपण बघतोय या बाजूला देखील गर्दी होताना दिसते. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे अगदी मतदानाची जी सुरुवात झाली, अतिशय उत्साहपूर्ण वातावरण. पहिले 10 मिनिटं देखील झालेली नाहीत, मात्र गर्दी जी वाढते एका टप्प्याटप्प्याने इथं वाढताना दिसते. नांदेडमध्ये जर असाच उत्साह कायम राहिला आणि पहिल्या टप्प्यात जो मतदानाचा मोठा फटका सहन करावा लागला, तो कदाचित या सगळ्या उत्साहामुळे मोठ्या पद्धतीनं हे मतदान होईल असं देखील दिसतोय. आपल्या सोबत काही विशेष नागरिक देखील या ठिकाणी आहेत. त्यांचं मतदान झालंय, त्यांचं अजून मतदान झालेलं नाहीये. आपण प्रयत्न तिथं करणार आहोत. मात्र सध्याची परिस्थिती बघितली तर नागरिकांचा उत्साह अगदी सकाळी पहिल्या 10 मिनिटांमध्ये देखील भरभरून पाहायला मिळतोय. व्हिडिओ जर्नलिस्ट रमेश राहुल झोरी, न्यूज 18 लोकमत, नांदेड.